नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. घर हक्क संघर्ष समितीच्या लढ्याला अखेर यश आलं आहे. तुर्भे एकता नगर येथील झोपडपट्टीवासियांना आता लवकरच नवीन नळ जोडणी मिळणार आहे. घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मियां पटेल यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अरविंद शिंदे यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर घेराव घालण्यात आला. मागील 1 वर्षांपासून एकता नगरमध्ये रहिवाशांना नवीन नळ जोडणी देण्याकरिता तुर्भे विभागाचे अधिकारी टाळाटाळ करत होते. मात्र आज घर हक्क संघर्ष समितीने पालिका मुख्यालयात पाणी पुरवठा विभागाला दिलेल्या दणक्यानं खडबडून जागे झालेल्या पाणी पुरवठा विभागाचे अरविंद शिंदे यांनी सदर समितीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता शंकर जाधव यांची भेट घेण्यास सांगितलं. या झालेल्या भेटीदरम्यान कार्यकारी अभियंता शंकर जाधव यांनी समितीनं केलेल्या नवीन नळ जोडणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आता लवकरच एकता नगरवासियांना नवीन नळ जोडणी मिळणार आहे. अशा या आंदोलनात खाजा मियां पटेल यांच्या समवेत समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे, मुख्य सल्लागार ॲडव्होकेट सुजित निकाळजे, युवा संस्थेच्या सुकन्या जाधव तसेच एकता नगरमधील समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तुर्भेवाला इकडे ढकलते, कमिशनर साहेब तुमच्याकडे ढकलते. 2 वेळेस कमिशनर साहेबांनी लिहून दिले जावं. मी बोललो भी साहब आर्मी साहब नहीं करते, नहीं करेंगे, जाओ बैठ के बात करो सर. आम्ही आज या ठिकाणी एकता नगर येथे नवीन नळ कनेक्शन व्हावा म्हणून या ठिकाणी शिंदे साहेब, अरविंद शिंदे पाणी पुरवठा अधिकारी यांना अडवण्यासाठी आलो होतो आणि आज त्यांना आम्ही अडवलंसुद्धा. गेटच्या ते ऑफिसच्या कॅबिनच्या बाहेर निघाले. आम्ही त्यांना थांबवलं. साहेब आमच्या एकता नगरचं पाण्याचं काय? त्यांनी काय म्हटलं की पाणी मी तुर्भ्यात, त्यांना म्हणलं लिहून द्या आम्हाला, तुर्भेवाले कनेक्शन करेल. त्या तरी आम्ही त्यांना सोडलं नाही. त्यांनी शेवटी शंकर जाधवकडे पाठवलं. शंकर जाधव समोर आम्ही हकीकत मांडली. एकता नगरमध्ये जे स्टँड पोर्ट दिलेले आहेत, स्टँड पोर्टचे जे लोक आहेत ते मेंबर नाही, कमिटी मेंबर नाही, काय नाही. तो एका अंमली पदार्थ विकणारा सुदर्शन म्हणून एक माणूस आहे तिकडं, आणि 700 रुपये प्रमाणे एका व्यक्तीला पाणी देतो आणि 1 दिवस आड करून, म्हणजे 15 दिवस पाणी देणार आणि 700 रुपये घेणार आणि 2000 रुपये डिपॉझिट घेतलेले आहे. आमचं म्हणणं असं साहेबांना, तुमचा अधिकारी कोणतर पैसे घेत असेल म्हणून तो एवढा आम्हाला पैसे देतो. या भाषा मी केल्यानंतर त्या जाधव साहेबांनी, त्या इंजिनियरनी, पाणी पुरवठाने त्यांनी बोललं की त्यांचं नळ आम्ही रद्द करू आणि जे तुमचे नवीन लोक आहेत त्यांना आम्ही नवीन कनेक्शन देऊ. आज आम्ही पाणी घेतल्याशिवाय इथून जाणार नव्हतो आणि आज हकीकतमध्ये आम्ही पाणी घेतलेलं आहे. त्यांनी फाईल बनवायला सांगितलं आणि त्या ठिकाणी आम्ही पाणी देणार आणि आम्ही जे कोण पाहता पाणी घेईल, कनेक्शन घेईल, त्यांनासुद्धा आमची हेच वॉर्निंग असणार. जर 100 लोक पाणी पित असेल तर तुम्हाला 1000 रुपये बिल आला तर तुम्ही 10-10 रुपये करून बिल वसूल करा आणि सर्व एकानेही जास्त आगाऊ पैसे घ्यायचे. अजून बाकीचे त्या ठिकाणी 10-15 कनेक्शन आहेत. त्या कनेक्शनलासुद्धा आमची वॉर्निंग आहे. जर तुम्ही 200, 300 किंवा 500 रुपये जर वसूल करत असाल तर तुमचासुद्धा नळ असाच कमिटी कॅन्सल होईल आणि त्या ठिकाणी दुसऱ्याला देण्यात येईल. ही भूमिका आता आम्ही त्या ठिकाणी मांडली आणि त्यांच्यावर कारवाईसुद्धा होईल. पाणी विकतो म्हणून महापालिकेचं पाणी विकणे ही कायद्याने गुन्हेगार आहे. हे पिण्यासाठी माणुसकी या नात्याने पाणी प्यायला दिलेलं आहे. घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने सातत्याने 2017पासून ज्या वेळेला या नवी मुंबई शहरामध्ये ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असताना मुंबई हायकोर्टामध्ये पाणी हक्क संघर्ष समिती त्या हायकोर्टामध्ये जाऊन 95 नंतर 2001, 2001 नंतर 2011 या उद्देशाने हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तशाच प्रकारचा पाणी पुरवठा नवी मुंबई शहरालासुद्धा करावा अशा प्रकारचा ठराव नवी मुंबई महानगरपालिकेने ठराव मंजूर करून तशा प्रकारचे नवी मुंबईमध्ये सामूहिक नळ जोडणी केली असता त्यातून घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने 5/6/2026 रोजी आम्ही माननीय आयुक्त साहेब यांची भेट घेतली. साहेबांनी भेट गेल्यानंतर आम्हाला जे पाणी पुरवठा अधिकारी आहेत दुसऱ्या माल्यावर बसतात अरविंद शिंदे साहेब यांच्याकडे पाठवलं. त्यांनीसुद्धा वारंवार टाळाटाळ केली. परंतु आज आम्ही आमच्या मनाशी ग्राह्य धरलं की आज आम्ही साहेबांना भेटून त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना अडवल्याशिवाय आणि त्याचं काहीतरी निराकरण झाल्याशिवाय त्यातून आम्ही निघणार नाही. परंतु साहेबांनी आज आम्हाला त्याचं उत्तर शंकर जाधव यांच्याकडे पाठवल्यानंतर त्या साहेबांच्या समोर आम्ही जी काही एकता नगरमध्ये सध्याची जी वस्तुस्थिती आणि ज्या उद्देशाने आपल्याला नळ जोडणी झालेली आहे परंतु त्या ठिकाणी आपण मांडलेला धंद्याचा बाजार
आणि त्यातून पैसे कमवणे, लोकांना पाणी देणे किंवा कमिटी एकजूट न राहता, कमिटीसुद्धा जागृत न राहता काही लोक त्या ठिकाणी धंदा करत असतात, ते सुद्धा हकीकत शंकर जाधव साहेबांना आम्ही त्या ठिकाणी मांडली. साहेबांनी मान्य केलं आणि तुर्भ्याचे जे अधिकारी आहेत पाणी पुरवठाचे, आमच्या समोर साहेबांनी फोन. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.